ॲक्च्युली आजच्या दिवशी ही केस प्रेझेंट करायचा उद्देश म्हणजे आज वर्ल्ड IVF डे आहे. जगातल्या पहिल्या टेस्ट ट्यूब बेबीचा जन्म आज झालेला होता. 25 जुलै 1978ला झाला. म्हणून हा दिवस जागतिक IVF दिन असा ओळखला जातो. तर ह्या केसमध्ये खरोखर ही चॅलेंजिंग केस होती. लग्नाला यांचे 24 वर्ष झाली. वयसुद्धा साधारण 42-40च्या दरम्यान वय होतं. पण खरं तर प्रेग्नन्सी अनइव्हेंटफुल होती. सगळा प्रॉब्लेम आला तो डिलिव्हरीच्या वेळेला. सीझरच्या वेळेला अचानक पेशंटचं ब्लड प्रेशर लो झालं, नाडीचे ठोके लागायचे बंद झाले आणि त्याला म्हणतात सडन मॅटर्नल कोलॅप्स. म्हणजे पेशंट कोलॅप्स होते. कितीतरी वेळेला एम्बॉलिझम हे त्याच्यामागचं कारण असतं. तर त्यावेळेला बाळाचे पण ठोके मंदावल्यामुळं खरं मोठं चॅलेंज होतं की इथं तर आपल्याला आई पण वाचवायचे आणि बाळ पण वाचवायचं आहे. पण आमच्या सगळ्या ह्या टीमने त्याच्यामध्ये डॉक्टर सुरुत पत्की आहेत, डॉक्टर श्वेता कुलकर्णी आहेत, डॉक्टर आदिती कुंटे आहेत, डॉक्टर श्रीस्वरूप कुलकर्णी आहेत, आम्ही दोघं डॉक्टर उज्ज्वला पत्की आहोत आणि डॉक्टर साई प्रसाद जे आहेत डायमंड हॉस्पिटलचे ते असं सगळ्यांनी मिळून फार जलद गतीने पावलं उचलली आणि त्यामुळं बाळाला पण आम्ही वाचवू शकलो आणि आईला पण आम्ही वाचवू शकलो आणि 24 वर्षाचा अपत्यप्राप्तीचा त्यांना आनंद 24 वर्षानंतर मिळाला. यातच आम्हाला खराखुरा आनंद आहे. कोल्हापूर जिल्हा असेल किंवा महाराष्ट्र असेल यामध्ये ही कितवी केस आहे? पहिलीच केस आहे की कसं? मॅटर्नल कोलॅप्स हे होत असतात, नाही असं नव्हे, क्वचित होत असतात. त्याचा इन्सिडन्स खूप कमी आहे. पण तो IVFच्या पेशंटमध्ये आणि ह्या 24 वर्षानंतर झालेलं ही दुर्मिळ गोष्ट असल्यामुळं पुनर्जन्म मिळालेली आई आणि पुनर्जन्म मिळालेलं बाळ असं मी म्हणेन. त्यामुळे ह्या केसचं हे वैशिष्ट्य आहे. पासून मी दवाखान्यात आमचे फॅमिली डॉक्टर मालेतले गाव काळे सर म्हणून आहे, तर त्यांनी इथं आम्हाला म्हणजे ह्या मुलासाठी प्रयत्न करायला आणले. त्यावर 2 वर्ष 23 बसून 25 पत्तूर आम्हाला आता 25ला रिझल्ट सरांनी दिला. 24 वर्षानं आम्हाला संतती प्राप्त झाली आणि सगळ्या स्टाफचं सगळ्या इथल्या याचं मनपूर्वक सगळ्या सरोद सर असतील, श्वेता